आजच्या भागात आपण पाहतोय की ते तारिणी ही केदारचाच विचार करत बसलेली असते. इतक्यात केदार येतो आणि त्यासोबतच तिला म्हणतो की आज असं काहीतरी वेगळंच वाटतंय ना. तेव्हा लगेचच तारिणी म्हणते की असं का नाही, तसं नाही, आजपर्यंत मी फक्त तुला बॉस पाहून आणि माझी मैत्रीण पाहूनच होतो, पण आजपासून आता तू माझी लाईफ पार्टनर आहेस. लगेचच तारिणी आणि केदार त्या उशीला हटवायच्या ह्याच्यातच असतात, कारण की आता ती उशी त्या दोघांच्या मध्ये आलेली असते. इथे तारिणी आणि केदार हे एकमेकांना बघून फक्त हसतच असतात. त्यांना ती रात्रच आठवत असते जिथे केदार हा आता तारिणीला घेऊन गेलेला असतो आणि त्यासोबतच तिला गनशूट करायला लावतो आणि त्यासोबतच जशी ती गनशॉट करते आणि कसं आभाळावरती तिचा फोटो येतो आणि का केदार तिला प्रपोज करतो. दुसरीकडे पहाट झालेली असते. केदार हा फक्त तारिणीच्या डोळ्यावर आलेले जे केस आहे तो बाजूला करतो. तो तारिणी ही घाबरून डचकून उठते. त्यासोबतच तो तिला म्हणतो की बस 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 मीच आहे म्हणून, केदारच आहे असं म्हणून तर तिला म्हणतो. तितक्यातच केदार म्हणतो की सॉरी, जर माझ्याकडून काय चुकलं असेल तर. लगेचच तारिणी म्हणते की नाही, तुला तर माहिती आहे ना मला अशी उठायची सवय नाही आहे. इतक्यातच खोलीत काकू येते. काकू ही आता तारिणीला विचारते की काय झालं तारिणी, एवढी का डचकली आहेस तू, म्हणून काय झालं आहे का असं म्हणून. इथे आता लगेचच तारिणी खोटं बोलताना म्हणते की नाही, ॲक्च्युली मी ते खोलीमध्ये उंदीर पाहिला म्हणूनच, नाहीतर तसं काही नाही. लगेचच आता इथे काकू म्हणते की आता आपल्या इकडे ना मोरपंखी नावाचं एक दुकान खुललं आहे, तिकडे मस्तपैकी साड्यांपासून ते मॉडर्न ड्रेसेस हे भेटतात, तर आपण जाऊया का. तारिणी म्हणते की आत्ता नको, कारण की कसं आहे ना मला थोडंसं इम्पॉर्टंट काम आहे. लगेचच काकू म्हणते अगं उद्या वटपौर्णिमा आहे, तर आजपासूनच आपल्याला तयारी करायला नको का. तर लगेचच तारिणी म्हणते की काकू तुम्ही निशीला घेऊन जा ना. लगेचच ती म्हणते की ठीक आहे चालेल, मी निशीला घेऊन जाते. इथे काकू ही केदारला म्हणते की अजिबातच तिला त्रास द्यायचा नाही, माझं चांगलंच लक्ष आहे. दुसरीकडे तारिणी ही आता त्या बंद खोलीमध्ये ठेवलेल्या माणसाला भेटायला येते. तो माणूस मात्र तिला बघून नुसतं चिडचिड करत असतो. तिला म्हणतो की सगळं बंद कर, कारण त्याला त्या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला सुरू होतो. इथे तो लगेचच तिला म्हणतो की बोल ना माझ्याशी, बोल, एवढे दिवस तर बोलत होती ना, आवाज नाही निघत आता तुझा. लगेचच इथे केदार हा आता गँगला भेटायला येतो. गँगकडून तो त्या माणसाबद्दलची सगळी माहिती काढतो ज्यांनी युवराजनी आणला होता. तो इथे सगळी गँग जी आहे ती सगळी त्याला इन्फॉर्मेशन देत वगैरे असते. टेक्नो पण विचारतो. त्यासोबतच आता टेक्नो हा त्याच्याजवळ येतो. त्याला म्हणतो की ही इन्फॉर्मेशन तर झाली, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आम्हाला नाही दिली तुम्ही अजून. तर लगेचच केदार म्हणतो की खरं तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे, कारण की कसं आहे बॉस ही जी आधी माझी फक्त मैत्रीण होती आणि त्यासोबतच आता ती माझी लाईफ पार्टनर झाली आहे. तर आमच्यामध्ये आता प्रेम तर आहे पण मात्र रोमॅन्स नाही आहे. मला असं वाटलेलं की तिला प्रपोज केल्यानंतर आम्ही 4 सुखाचे क्षण घालू, फिरायला जाऊ आणि त्यासोबतच एकमेकांची रोमॅन्टिक गोष्टी बोलू, पण मात्र तसं काहीच होत नाही आहे. आमच्यामधला जो ऑकवर्डनेस आहे तो कसा घालवायचा हे मला कळतच नाही आहे. इथे लगेचच टेक्नो म्हणतो की कशाला बॉस तुम्ही काळजी करताय, पेशन्स ठेवा, पेशन्सनी सगळ्या गोष्टी या होतीलच असं म्हणून. आता इथे केदार जो आहे त्याला आठवतं की काकू सकाळी म्हणाले होते की कसं मोरपंखी नावाची दुकान खोलल्याने तिकडे छान छान ड्रेसेस भेटतात, तर तारिणीला मी तिथूनच एक मस्तपैकी गिफ्ट घेऊन जातो. दुसरीकडे आता तारिणी जी आहे ती पेपरचा वगैरे आवाज करत असते, ज्याने त्या माणसाला खूप त्रास होत असतो. तो म्हणतो बोल माझ्याशी, पण ती काही म्हणतच नाही. इतक्यातच तो म्हणतो नको बोलूस, जा, आणि असं म्हणून तो तिला जायला सांगतो आणि परत जमिनीवरती झोपून घेतो. तारिणी जी आहे ती आता जायला निघते. इतक्यातच तो म्हणतो की बोल ना आता काय झालं. लगेचच तारिणी विचारते की हेड कॉन्स्टेबल वसुधा मेंदळे ह्यांच्याबद्दल तुला काय माहिती आहे का. तर लगेचच तो म्हणतो मला काहीच माहिती नाही आहे. दुसरीकडे केदार हा आता मस्तपैकी तारिणीसाठी ड्रेस घेऊन आलेला असतो. तर इतक्यातच त्याला कौशिकीचा कॉल येतो. कौशिकी म्हणते की कुठेच. तो म्हणतो जस्ट घरी आलो असं म्हणून. तो लगेचच आता कौशिकीने सांगितल्यामुळे तो वरती जातो कौशिकीला भेटायला, पण त्यांनी आणलेला जो ड्रेसचं जे थैली आहे तो त्यांनी खालीच ठेवलेली असते. इथे कौशिकी ही आता त्याला विचारत असते की तुला काय वाटतं की युवराजने जो आय विटनेस आणला होता तो तुला वाटतं का खरं आहे का, कारण सरळ पोलिसांवरती आरोप जातोय त्या गोष्टीचा, कारण पोलिसांनी अजून अजिबातच
कॉन्फरन्स घेतलेली नाही आहे. तर मला पण कदाचित वाटतंय. दुसरीकडे काकू ही जी आहे तिने पण खूप साऱ्या थैल्या आणलेल्या असतात ज्याच्यामध्ये खूप साड्या वगैरे असतात. निशीला ती बोलवते की तुझी पण वटपौर्णिमा आहे की नाही, तर चल मी तुझ्यासाठी पण छान छान साडी आणली आहे, आपण घेऊन जाऊया खोलीमध्ये, मला मदत करतेस का, असं म्हणून केदारचा आणि काकूचा ड्रेस हा आता एक्सचेंज होणारच असतो. इथे आता कौशिकी जी आहे ती म्हणते की मला असं वाटतंय की कदाचित ते खरं आहे म्हणून. दुसरीकडे केदार म्हणतो की आपण तरीसुद्धा पुन्हा एकदा व्हेरीफाय केलं पाहिजे, कारण की तेच खरं आहे हे मला नाही वाटत. कारण त्या आय विटनेसनुसार पूर्णी जी गोष्ट आहे ती पोलिसांवर जाते आहे. लगेच तिथे केदार हा आता कौशिकीसोबत बोलून बाहेर येतो आणि पाहतो की त्याचा ड्रेस खाली पडला आहे. असं म्हणून तो आता खोलीमध्ये जातच असतो. इतक्यातच आता खोलीमध्ये जी तारिणी असते ती केदारचीच वाट पाहत असते. इतक्यातच तिला तिच्या लहान बहिणीचा कॉल येतो, म्हणजेच शमूचा. शमू आणि ती एकमेकांशी बोलतच असतात. इथे ती म्हणते की काय गं, काय झालं. तर लगेचच इथे म्हणते की काय नाही गं, मी फक्त केदारची वाट बघते. तर लगेचच ती म्हणते की ओहो, एवढी तू केदारच्या प्रेमात बुडाली आहेस म्हणजे कायच विचारू आता तुला. लगेचच इथे ती म्हणते की बरोबर आहे ना, तसंही मी माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगून ठेवले की केदार जिजू जे आहेत ते तुझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी काय काय करतात ते. माझे सगळे फ्रेंड्स जे आहेत ते तर मात्र त्यांच्या ह्या अशा सगळ्या गोष्टींपासून खूपच जास्त इम्प्रेस झालेले आहेत. लगेचच इथे आता तारिणी म्हणते त्यांना वगैरे सांगा का की त्यांचं आता लग्न वगैरे झालं आहे म्हणून. इथे लगेचच ती म्हणते की किती पॉझिटिव्ह होती आहेस, असं म्हणून आता केदार येतो आणि तारिणीचा फोन ठेवला जातो. इथे केदार हा आता तिला त्यांनी आणलेलं जर ड्रेस जे आहे ते देतो. तो तिला म्हणतो की मी ॲज अ नवरा म्हणून तुला पहिल्यांदा देतोय ना ड्रेस, असं म्हणून तारिणी ड्रेस बघते तर तो खूप मोठा असतो. दुसरीकडे काकूचा जो ड्रेस एक्सचेंज झालेला असतो ती तर मात्र एक नाईटी निघते. त्या नाईटीनुसार आता निशी ही त्याने चिडवते आणि म्हणते की हे देणार आहात का तुम्ही घाला बरं, हे तुम्हाला सूट होऊन जाईल, असं म्हणून निशी ही आता काकूची थट्टा करते. तिला म्हणते की त्या दुकानदाराने फसवलं मला. तर इथे केदारला पण असं वाटतं की दुकानदाराकडून काहीतरी गैरसमज झाला आहे. असं म्हणून केदार आता ते घेतो आणि पुन्हा बाहेर जायला जातो, कारण त्याचा ड्रेस आता एक्सचेंज झालेला असतो. केदार इथे ऐकतो की कौशिकी आणि काकू एकमेकांशी बोलतात आहेत. तेव्हा काकूंकडे हा त्याचा ड्रेस गेला आहे हे मात्र त्याला समजून जातो. इथे काकू आता एक्सचेंज करण्यासाठीच निघालेले असतात. तेव्हा केदार हा आता विचार करतो, मला काही जरी झालं तरी काकूंकडून तो ड्रेस घ्यावाच लागेल. दुसरीकडे काकू ह्या त्याला केदारला बाहेर भेटतात. केदारला त्या सांगतात की बघ ना, दुकानदाराने मला नाईटी दिली ड्रेस समजून. तर लगेचच इथं केदार म्हणतो की अहो मग तुम्ही कशाला जाताय, आणा तो ड्रेस माझ्याकडे द्या, मी एक्सचेंज करतो. असं म्हणून इथे केदार हा जो आहे त्याला खरं तर तो ड्रेस आता एक्सचेंज कसं करायचं हे माहितीच असतं, कारण की काकूंचा ड्रेस हा त्याच्याकडेच असतो. असं म्हणून आता तो काकूंकडे ड्रेस घेतो आणि स्वतःचा ड्रेस हा त्याला भेटला ह्याची त्याला तसल्ली होते.